द आयकॉन आणि भावेश नाईक. अतिशय नवी मुंबईचा जर क्रिकेटचा विचार केला नामांकन मध्ये या ठिकाणी करावे संघाचा परफॉर्मन्स मायनस आहे. म्हणजे त्यांची परिस्थिती बघा, वंचित बहुजन आघाडी आहे ना त्यांच्यापेक्षा वाईट आहे. मायनस मध्ये करावे गाव. परगे 39 मध्ये 35वा नंबर. म्हणजे मागच्या बाकावर जे विद्यार्थी बसतात ना मागच्या बागावर त्यांना काही देणं घेणं नसतं. त्या क्लासचं ट्युशनचं काही देणं घेणं नाही. फक्त हजेरी लावायचे बापांनी पाठवले म्हणून शाळेत जावाचा. बरोबर की नाही? असं काय ते पाठाचं काय ते बापाचं जाईल. 4 षटकांचा सामना असेल बघूया. पहिली जोडी मैदानामध्ये आहे विकी मुंबईकर आणि भावेश नाईक आणि संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगतीपथावर बॉलिंग मार्ग तयार. खरं म्हणजे हे रबर बॉल ही स्पर्धा ज्यांनी पहिल्यांदा 1988-89 साली तानाजी भोईर ज्यांनी मला पहिल्यांदा मुंबईमध्ये सचिन अहिर जे मंत्री होते त्यावेळी पहिल्यांदा जांभोलीच्या वर्लीच्या मैदानावर लॉन्च करणारा तानाजी भोईर वन मॅन शो पहिल्यांदा कॉमेंट्री करण्याची मला संधी मिळाली वर्लीमध्ये बघूया. त्यावेळी माझ्यासोबत होते बाळ सुब्रमण्यम प्रसाद परबाईसारखे दिग्गज समालोचक होते. कारण तानाजी भोईर यांचा इतिहास फार जबरदस्त आहे. कारण तानाजी भोईर मंगलमूर्ती क्रिकेटमध्ये खेळत असताना बघूया त्यांचा आवडीचा फेवरेट प्लेअर म्हणजे मन्या म्हात्रे करावेगावचा. चला पहिला गोलंदाज षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर बॉलिंग मार्क तयार. आणि हा यस पहिला फटका दमदार स्ट्रोक. संघाची धावसंख्या या ठिकाणी जाईल. या ठिकाणी वाईटिश मिडवे केला. एक धाव मिळेल. मुके मुंबईकर आणि भावेश नाईक अशी ही पहिली जोडी या ठिकाणी गोलंदाज आहे. या ठिकाणी वैभव पाटील फ्रॉम कंठोळी. मागच्या मॅच मध्ये एक जबरदस्त विजय ज्यांनी खेचून आणला अक्षरशः घाटले गावाला पराभूत केलं. या ठिकाणी राहुल जोगाडियासारखा फलंदाज त्यावेळी क्रीजवर असताना देखील 2 चेंडूमध्ये 2 धावा करायच्या त्या देखील त्यांना चेस करता आल्या नाही. बघूया इतके जबरदस्त मारा केला होता या ठिकाणी विन्ने संघानं. बॉलिंग मार्क तयार. या ठिकाणी डावकुऱ्याचा फलंदाज विकी मुंबईकर. हो यस पुन्हा एकदा या ठिकाणी वाईटचा इशारा. स्वैर मारा दिशाहीन मारा. 1 धावेचं समर्थन. संकेत इशारा निर्देश दावा समर्थन अनुमान. 1 धाव मिळेल. संघाची धाव संख्या 2 वर. बिनबाद 2 2 for none. भावेश नाईक इज बॅटिंग ऑन 1 आफ्टर 1 deliveries and non-strike Vicky Munger to get off the account. Total score is 2 for none. अतिशय रोमांचक सामने या ठिकाणी. दमदार आयोजन दमदार स्पर्धा मानाची अभिमानाची स्पर्धा रेनी टुर्नामेंट पावसाळी ही स्पर्धा बघूया रबर बॉलची. कारण नवी मुंबईमध्ये पहिल्यांदा शिरवणे गावामध्ये जे मराठी शाळेजवळ मराठी शाळेच्या प्रांगणामध्ये ज्या पहिल्या स्पर्धा व्हायच्या तर तानाजी भोईर यांनी पहिल्यांदा ही स्पर्धा अंमलात आणि त्याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले. कारण तुमचं 365 दिवस जर क्रिकेट चालायचं असेल त्याच्याशिवाय पर्याय नाही. थोडी मॅचची गती वाढवा कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. घड्याळामध्ये जवळ 4:45 वाजायला आलेत. हो यस पुन्हा एकदा या ठिकाणी अतिशय चांगली डिलिव्हरी या ठिकाणी मुंबईकर याला देखील समजलं नाही. बघूया जबरदस्त डिलिव्हरी. संघाची धावसंख्या 3 वर. बिनबाद 3. 4 षटकांचा सामना असेल थोडं स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती असेल. वास्तविक ही 3 षटकाची मॅच होती परंतु तुम्हाला 4 षटकांकडे त्याचा फायदा उचला प्लीज. कारण कमीत कमी फायनल ही 4 ओव्हरची जायला पाहिजे. वैभव इज द फर्स्ट ओपनिंग बॉलर. सलामीचा गोलंदाज. बॉलिंग मार्ग तयार. खेळेल विकी मुंबईकर आणि हा दिशाहीन चेंडू यस भरकटला. बघूया अपेक्षेपेक्षा जास्त वाईट. बघूया 1 धावेचा इशारा केलाय. संघाची धाव संख्या झाली 4 वर. बिनबाद 4. भावेश नाईक नॉन स्ट्रायकरला या ठिकाणी. मागच्या सामन्याचा हिरो होता बर्थडे बॉय धीरज भोईर. आणि हा यस विकी मुंबईकर. धाव संख्या झाली या ठिकाणी 5 वर. 5. पावसाने मात्र मेहरबानी केली गई. सकाळपासून तुडुंब पाऊस होता या ठिकाणी. लेजंड प्रशांत नाईक
कृपया स्टेजवर या प्लीज. प्रशांत नाईक यांना विनंती अशी कृपया स्टेजवर स्थान बनावं. पुन्हा एकदा यस फ्लायटेड डिलिव्हरी अनिवन बाउन्स या ठिकाणी डॉट डिलिव्हरी असेल या ठिकाणी पंचांचा व्हाईटचा इशारा बघूया. मिळेल एक धाव. एक धावेने संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत होईल. धावांना आकार चालना धावसंख्या बिनबा 7-6 पन्नान. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर 3 बॉल्स अबिम बॉल. टोटल स्कोर इज 6 पन्नान. 4 षटकांची मॅच असेल. यजमान विरुद्ध पाहुण्यासह विद्यमान सामना कारण लोकल टीम आहे. आणि हा चेंडू पुन्हा एकदा अकरा खेळता बघूया. चेंडू शॉट मिडवे केला या ठिकाणी. मिळेल एक धाव. संघाची धाव संख्या 7 या अशी गाणी कधी लावायची मस्त ज्यावेळी असतात ना फुकण्या चिअर्स गर्ल त्यावेळी गाणी अशी लावायची. कारण ते त्या फुकण्या कुठं फक्त चिरलेल्या असतात दुसरं ठिकाण नाही. कारण त्यांना ते अलर्जी आहे. आणि हा पुन्हा एकदा वाईटचा इशारा. स्वैर मारा. 7 रन्स 9 रन्स. वाईट +1 म्हणजे टोटल 2 धावा मिळते. संघाचा टोटल स्कोर 9. हे 7 आहेत बाबा 9. हे लेट करंट आहे. ट्यूबलाईट कशी असते. ट्यूबलाईट बघा. ट्यूबलाईट कधी पण लेट पेटते की नाही. कधीच नाही. फुक करणार अशी मिनमिन करणार नंतर पेटणार. तसं यांचं आहे. 9 झालं का 7 झालं आहे. लेट करंट आहे यांना. हो यस बिग हिट. जबरदस्त टायमिंग. भावेश नाईक इज ऑन फायर. दमदार टायमिंग. अफलातून फटका. ट्रिमेंडस स्ट्रोक. That's a huge 6, massive 6, dynamic player Mr. भावेश नाईक. एक जबरदस्त टायमिंग. क्लास फटका. दर्जेदार स्ट्रोक्स. टोटल स्कोर इज 15. धाव संख्या झाली 15 15. क्रिक लाईव्ह यांची ही टीम. पुन्हा एकदा यस. पुन्हा एकदा आक्रमण करा. भावेश नाईक याला स्ट्राईक का दिला याचं हे उत्तर आहे. बघूया. घोडा मैदान जवळ आणि संघाची धावसंख्या असं वाटलं होतं की षटक चांगलं जाईल परंतु धावसंख्या नेऊन ठेवली. पहिल्या षटकात दमदार सलामी. धुंद फुंद सुरुवात. वेल बिगन इट्स हाफ डन. चला अमित नाईक आम्ही विनंती करू की लगेच दुसरा गोलंदाज प्राचारण करा. चला टीम कॅप्टन आणि वैभव लगेच नवीन गोलंदाज मैदानामध्ये लगेच लॉन्च करा. कारण वेळे अभावी वी आर अनाउन्सिंग की आपण वेल थोडा वाचवूया. 4:44 झालेत. एक षटक आणि त्या षटकासाठी 7 मिनिटांचा अवधी. 2 ॲडिशनल मिनिट्स आपण वापरलेत. 21 फनन बिनबाद 21 अशी दमदार सलामी. भावेश नाईक 3 चेंडूमध्ये 13 धावांची अफलातून इनिंग. जबरदस्त बॅटिंग कत्तल केली. बघूया. झंझावाती वाजली. विस्फोटक फलंदाजीचं जबरदस्त उदाहरण. मूर्तिमंत उदाहरण. धावसंख्या पहिल्या षटकात 6 चेंडू 21 धावा. 21 फन आफ्टर 6 डिलिव्हरीज. पहिलं षटक संपुष्टात. त्याच्या जागी नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं दुसरं षटक. सांघिक दुसरं षटक. बॉलिंग मार्क तयार. बॉलिंग ट्रॅकवर. बॉलिंग मार्क प्रस्थान प्रयाण कुच गमन मार्गस्थ रवाना मार्गत क्रमण संक्रमण. दुसरं षटक. पहिला चेंडू तयार. मिस्टर आकाश पाटील. हो यस क्लास डिलिव्हरी. पुन्हा एकदा याच आकाश पाटलाने होते मागच्या सामन्यामध्ये जो सामना आपल्या बाजूने झुकवला होता. बघूया. आणि फलंदाज म्हणजे विकी मुंबईकर आज फारसा काही चमत्कार करू शकणार. बघूया. आणि मुंबईकर बाद होईल. नितेश गितेश जोशी ना रे. 21 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिला गडी करत. पहिला हादरा. पहिल्या विकेटचं पतन. पहिल्या विकेटचा सबाया. पहिल्या विकेटचा सुपडा साप. पहिली विकेटची एक्झिट. पहिल्या विकेटचा काढता पाय. पहिली विकेट बहिष्कृत निष्कासित. वन डाऊन द फलंदाज द न्यू मॅन. नवीन फलंदाज बर्थडे बॉय मिस्टर मागच्या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच घेणारा. बघूया. या ठिकाणी धीरज भोईर मिस्टर 360 360. 21 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट.
आणि हा चेंडू पुन्हा एकदा पुल केलाय पण तो चेंडू हो यस 4 रन 4 रन्स. $25 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आणि हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी या ठिकाणी. तर एक स्पर्धा चालू होती स्पर्धा तर त्याच्या नको त्या जागी मार लागला. त्यांचा येडजावा 12 रिलीज स्प्रे घेऊन निघाला होता. त्याच्या आईला आता काय करा सांगा मला. आता याला अक्कल आहे का रिलीज स्प्रे कुठं मारायचा आहे. नाही मला मग दुसऱ्या ठिकाणी लागलंय. आणि हा कोट्टप्याचा पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर जबरदस्त टायमिंग क्लास स्ट्रोक्स. बाबू आया गे. डिक्लेअर 1 बघूया. टोटल स्कोर इज 27 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1/27 अशी सद्यस्थिती विद्यमान अवस्था. बॉलिंग मार्क व तयार आकाश पाटील संघाचा दुसरा मीडियम पेसर मध्यम गती गोलंदाज. हा यस आणि हा षटकार बघूया नो डाऊट बॅटच्या रडार मध्ये चेंडू. धावसंख्या 33 3 3. 4 चेंडूमध्ये 12 धावांची अतिशय चांगली खेळली धीरज भोईर याची. बघूया विस्फोटक फलंदाजी मादक फलंदाजी आकाश पाटील. हो यस पुन्हा एकदा यस वीरेंद्र सेवक स्टाईल. काय क्लास पडला बघूया कारण कव्हरच्या बाजूने बघूया दमदार. अतिशय क्लास फटका असे फटके मारा म्हणजे ताकद लागते. बघूया टायमिंग इज रिक्वायर्ड फॉर दिस स्टॉट. धाव संख्या 39 39 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. प्रणित कोळी म्हणजे 12 चेंडू झाले त्या ठिकाणी 12 चेंडू मध्ये संघाची धाव संख्या 39. अतिशय चांगली दमदार फलंदाजी ज्याने 5 चेंडूमध्ये 18 धाव कुठल्यात आणि 3 चेंडूमध्ये 13 धाव कुठणार आहे या ठिकाणी भावेश नाईक धीरज भोईर अशी ही दमदार बॅटर फ्रॉम धारावेगाव. आणि हा चेंडू पुन्हा दिशाहीन चेंडू येशेल परंतु पंचांचा याच वाईटचा इशारा. स्वैर मारा दिशाहीन मारा. 1 धाव मिळावी अवांतर धाव संख्येवर संघाची धाव संख्या 40 40 1/40. आणि हा यस अतिशय प्रॉपर टायमिंग. संख्या 46. क्या जबरदस्त शॉट बाबूशा. आता शॉट कुठला आहे शॉट आहे की शॉट आहे ते बाबूशाला विचारा कारण ते शाला स म्हणतात शॉट कारण ती ओरिशा भाषा आहे. आपण म्हणतो शॉट ते म्हणतात शॉट. संघाची धाव संख्या 46 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 46 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. धाव संख्या झाली या ठिकाणी चांगली धाव संख्या कमाल धाव संख्या अधिकतम धाव संख्या धावांची गंगा गेली धावांची गटार गंगा. पुन्हा एकदा यस वाईटचा इशारा. बघूया पंचांचा निर्णय. बघूया 1 धाव मिळेल. पुन्हा सैर भैर झाला. बघूया ज्यावेळी फटके पडतात ना त्यावेळी गोलंदाज त्यांचं देखील बघूया चित्त भाना राहत नाही. बघूया पुन्हा संघाची धाव संख्या 47 47 पवन.
हो यस, काय टायमिंग खोदून काढला अक्षरशः. आणि आणखीन एक तडाखा जबरदस्त वज्राघात. अप्रतिम टायमिंग, ग्लोरियस, चार्मिंग, अट्रॅक्टिव्ह, डिलिशियस, मेलोडियस स्ट्रोक्स फ्रॉम .53 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. काय जबरदस्त कत्तल केली या ठिकाणी भूया. भावेश नाईक आणि धीरज भोईर यांची ही भरवशी अशी जोडी विश्वसनीय, कारण त्यांचं एक घरचा मैदान आहे. बघूया घरचं मैदान असल्यामुळे राम मंदिर कुठं आणि बाबरी कुठं आहे सगळं माहिती आहे त्यांना, बरोबर की नाही. रोजचं मैदान आहे, त्यांना काय करायचं याला. 365 दिवस. हो येस, नॉट दिवस म्हणतोय. 365 दिवस आमचे पण असतात. फिर 305 दिवस फायदा काय, सगळं बर्फांचा हो झालंय. आमचे म्हणजे आता आपण कुठले कुठं असू दे रे बाबा, असू दे, काय नाही, त्यांना माहिती आहे. त्यांचा सगळ्या तुटीचा अर्थसंकल्प आहे. मायनस म्हणजे तुटीचा अर्थसंकल्प. वाईटचा इशारा, चौकांची धाव संख्या झाली 54. 54 द लॉस ऑफ 1 विकेट. कारण करावे गाव एकेकाळी जो केतन भोईर यांची गोलंदाजी होते, सलग 12 चेंडू फेकले होते रॉयल कोलंबोलीमध्ये त्यांनी, पण तो आता राहिला नाही. करावेची टीम ती राहिली नाही. बघूया, ज्याला एकीकडे दबदबा होता. आणि वाईट 1+1 2 धावा मिळते. संघाचा टोटल स्कोर झाला 57. 57 धावा. नको नको थांब, इथे मी नंतर. 57 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. हो यस, पुन्हा एकदा अप्रतिम फटका बघूया या ठिकाणी. आणि जाहीर घोषित निर्धारित 1 धावेचा इशारा, 1 धावामुळे संघाची धाव संख्या झाली 58. जर थोडासा मैदान जर आपला पुढे गेला तर नक्कीच बघूया, अपेक्षा करूया. बघूया, संदीप नाईकांनी आपले शब्द दिले म्हणजे ते करतील. कारण हा असे प्रश्न हे महासभामध्ये उपस्थित करावे लागतात. कारण सध्या पालिका अस्तित्वात नाही, त्याच्यामुळे प्रश्न सुटत नाही. तुम्ही पण धारावेवाले तुम्ही पाठपुरावा करा नुसता, असं फायदा नाही. सतत पाठपुरावा करायचा. हो यस, जबरदस्त टायमिंग. चौसष्ट 64 फॉर 1. तर निकेश मध्ये शहबाज संघाचा मिस्टर फरहान. फरहान कुठं या लवकर प्लीज. आणि हा यस, पुन्हा एकदा या ठिकाणी ओनली 1 रन्स या ठिकाणी चेंडू मिडविकेट स्क्वेलिंग यांच्यामधून. आणि 3 धावा मिळतील. काही गरज नव्हती, चेंडू हातामध्ये होता, फेकायची गरज नव्हती. संघाची धाव संख्या झाली 67. कारण धारावी संघाकडे बेनिफिट म्हणजे त्यांचा बॉलिंग अटॅक. ती जबरदस्त मगाशी बघितलं प्रतिस्पर्धी संघाला कसं विष्णुनगर चेंबूर संघाला त्यांनी पराभूत केलं. पराभवाची धूल चाली, 4 मुंड्या चित केलं आणि त्यांचं या स्पर्धेतून त्यांचं उच्चाटन केलं. बघूया, धारावी संघ नुसता फलंदाजी नाही तर गोलंदाजी ही त्यांची खरं म्हणजे त्यांची एक जबरदस्त जमेची बाजू. स्वप्नील जोशी शेवटचं अंतिम षटक. संघाची धाव संख्या 67. कारण या षटकामध्ये जर आल्या तर बघूया 13 धावा कमीत कमी होतीलच. या ठिकाणी 80 म्हणजे 20 चौक 80, भरपूर स्कोर झाला. धीरज भोईर आणि भावेश नाईक. Oh, shot 73. 73. फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 7 चेंडूमध्ये 32 धावांची भावेश नाईक आणि 8 चेंडूमध्ये 28 धावांची मिस्टर बर्थडे बॉय धीरज भोईर यांची भेदक फलंदाजी, विस्फोटक फलंदाजी.
जबरदस्त प्रात्यक्षिक परफॉर्मन्स प्रदर्शन एक्झिबिशन. आणि हा आणखीन एक तडाखा बघूया. जबरदस्त टायमिंग जो येईल तो षटकार. यस आला की गेला. थांबायचं नाही. मला वाटलं हेलन आणली का काय. नाही असं मला वाटलं मेहबूबा मला असं वाटलं होतं पण म्युझिक तशीच आहे. नाही चालेल असे काय उघड्या नागड्या असले तर अजून मस्त मजा येते. पावसाळ्याचे दिवस आहेत. हो यस पुन्हा एकदा क्लास पडका यस. आणि हा 6 रन कावो लावता काय फायदा आहे. हो यस चेंडू शॉट मिडवे केला. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग राहिले. फक्त इन मिन 2 बॉल बघूया. 10 चेंडू मध्ये 44 म्हणजे 440 स्ट्राईक रेट. 50 जर मारले तर किती 5000 नक्की ना. नाही मोदी साहेब मध्ये शब्द नाही ना. हो यस यस आहे. आणि फलंदाज बाद यस. मॅच मध्ये काय होणार घंटा होणार आहे. तुला 2500 त्याला 2500 थेट वाईन शॉपला बसले ते रात्रभर. राहिला शेवटचा बॉल लास्ट डिलिव्हरी. मग जवळ आहे हाकेच्या अंतरावर आहे. हे मला वाटलं हा प्लेअर बाहेरचा आहे. ना असे बघितलं नाही टकला बिकला बघितलं मला लय घाम फुटतो. मॅच नवीन फलंदाज पारचंदन बनकोड्याचा आहे बघूया. यस या ठिकाणी बघूया अतिशय दमदार बॅटिंग. अरे बाप्पा 5000 चान्स होता आता. यस दमदार बॅटिंग. यस अफलातून बॅटिंग केली आणि आपल्या संघाला बघूया एक जबरदस्त सन्मानजनक स्कोर. धावसंख्या 85. राहिला इनमेन शेवटचा बॉल लास्ट डिलिव्हरी लेफ्ट बॉलिंग मार्क तयार. आणि हा मग या पटका. चला टोटल स्कोर झाला या ठिकाणी 86 आणि जिंकण्यासाठी 87 धावांची गरज या ठिकाणी. 24 चेंडू मध्ये बघूया. टार्गेट नक्कीच कठीण आहे. शेवटी क्रिकेट आहे. या धावा कशा चेस होतील याचं धावतं विवरण करण्यासाठी आय कॉल टू मिस्टर विघ्नेश मडवी द एक्सलंट कॉमेंटेटर नॉट ओनली नवी मुंबई बट इन ऑल महाराष्ट्र. प्लीज स्वीट साऊंड मिस्टर हँड ओव्हर टू मिस्टर विघ्नेश मडवी. त्यांच्या अनोख्या अंदाजामध्ये आपण मागच्या इनिंगचं विवरण ऐकलं. पुन्हा एकदा मी विघ्नेश मडवी आपल्या समोर रुजू होतोय. SN ग्रुप धारावी गाव आयोजित स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे चषक 2024 या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेचा आज अंतिम दिवस रंगला जातोय. आणि मॅच आपल्या समोर पाहायला मिळते. स्वर्गीय अनंत म्हात्रे धारावी वर्सेस गावदेवी विंधणे असा सामना देखील आहे. टॉस जिंकल्यानंतर विंधणे टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करत असताना धारावी टीमने काय धुवाधार बॅटिंग केली. खास करून भावेश नाईकची अफलातून खेळी. त्या खेळीमध्ये अनेक षटकार आपण पाहिले. मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स केला आणि अर्धशतकापासून थोडे धावा पासून वंचित राहिला आणि आपल्या टीमला 86 पर्यंत मजल मारली.
87 धावांचं टार्गेट उभं केले अवघ्या 4 षटकामध्ये. अप्रतिम अशी मॅच, चांगला परफॉर्मन्स राहिलाय. पहिल्या दिवशी जर पाहिलं तर अंडर-22 जय गजानन कुक्षी टीम पोचली होती सेमीफायनल मध्ये. कालच्या दिवसात जर पाहिलं तर सेमीफायनलचा सामना झाला होता स्वर्गीय अनंत म्हात्रे धारावी वर्सेस ऐरोली कोलीवाडा. त्या मॅच मध्ये धारावी टीमने बाजी मारली आणि फायनल मध्ये प्रवेश केला. आज मात्र या स्पर्धेतून म्हणजे या 8 संघातून एक संघ जाईल. तर अंडर-22 च्या बरोबर सेमीफायनलचा सामना देखील पाहायला मिळेल. आज या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जर पाहिलं तर मच्छिंद्र नाईक आणि संदीप दादा आणि मच्छिंद्र दादा यांच्या आठवणीला उजाळा देखील दिला जातोय. आपण पाहू शकाल या धारावे गावाच्या क्रिकेटमध्ये अगदी खेळाडू म्हणून समर्थक म्हणून मोठी भूमिका राहिली. आणि मच्छिंद्र यांचा विचार केला तर स्वर्गीय मच्छिंद्र सचिन नाईक नेहमीच त्यांचा उल्लेख करतात. त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये देखील सांगितलं गेलं होतं की मच्छिंद्र यांची किती भूमिका होती आम्हाला क्रिकेटर बनवण्यामागे, या टीमला उभं करण्यामागे महत्त्वाची भूमिका राहिली होती. आज हा संघ ग्रामीण क्रिकेटचा अव्वल संघ आहे, पण तरी देखील आज मच्छिंद्र यांना हा संघ आठवतोय आणि म्हणूनच मच्छिंद्र स्मृती धारावे या नावाने देखील हा संघ अनेक वर्ष क्रिकेट खेळतोय. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. विंधणी टीम वर्सेस धारावी टीम असा सामना आहे. 87 धावांचं टार्गेट आहे आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना अमित नाईक हा एकट घरचा सितारा आहे. अनेक स्पर्धा गाजवल्यात. स्वर्गीय रतनबुवा जर पाहिलं तर स्वर्गीय धर्मवीर आनंदिगे चषक या स्पर्धेमध्ये देखील याच अमित नाईकने दुबादार बॅटिंग केली होती. आणि त्याच्या समवेत फलंदाज जर पाहिलं तर योगेश पाटील बाबू हा फलंदाजीसाठी आलाय. विंधणे गावचं आणखीन एक मोठं नाव. मॅचला होते सुरुवात. बड्डे बॉय मिस्टर धीरज अभिमन्यू भोईर गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. बॅटिंग करत असताना योगदान दोन्ही मॅच मध्ये काय बॅटिंग केली आज धीरज भोईरने. वाढदिवस देखील आहे आणि या वाढदिवसानिमित्तानं ही स्पर्धा देखील स्मरणात राहील की माझ्या वाढदिवसानिमित्तानं ही स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये मी चमकदारी कामगिरी केली. पहिला बॉल इनटू द ब्लॉक होल. कॉइन बॉक्स डिलिव्हरी पाहायला मिळते. पहिलाच बॉल अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आणि अमित नाईक कडे या कठीण प्रश्नाचं उत्तर नव्हतं. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवर अगदी हातबल पाहायला मिळाला. अमित नाईक एकट घरचा सितारा आहे. अनेक स्पर्धा गाजवल्यात अमित नाईकने. 87 धावा यांचा पाठलाग करत असताना धारावी गावच्या या तोफखान्यासमोर येथे सामोरं जावं लागेल. यावेळेस स्टॉपेज. चेंडू हवेत आहे, त्या खाली भावेश नाईक आहे. चूक होणार नाही. अगदी सॉफ्ट डिसमिसल आणि अमित नाईकला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय टीम विंधणे संघाला. फलंदाज अमित नाईक बॅक टू द डगआउट. नंदेश जोशी यांची ही संगीताची महफिल. काल देखील अप्रतिम डीजे वादन आपल्याला पाहायला मिळालं आणि नंदेश ज्या वेळेस डीजे ऑपरेटिंगसाठी येतो ना त्यावेळेस गंगेश त्यावेळेस मात्र खूप चांगल्या पद्धतीचं माहोल पाहायला मिळतं. इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळते. पडल्यानंतर हलकासा कट झालाय. डॉट बॉलची सांगता होते. पहिलं षटक अप्रतिम. गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर चेंडूने हरकत केली आणि हरकतमध्ये बरकत नक्कीच मिळते आणि धीरज भोईरला ते देखील मिळते. फुलर लेनचा चेंडू ऑन साईडला ऑन ड्राय केला जातोय. लॉंग ऑन रेझर मध्ये क्षेत्ररक्षक पार चंदन आयकॉन खेळाडू आहे. एकच धाव मिळते. 87 धावांचं जे प्रेशर आहे ना ते प्रेशर साफ दिसतंय आणि या प्रेशर मध्ये
कुठेतरी विंधणी टीम बॅकफुटला गेली आहे. यावेळी स्कोरबोर्ड टप्प्याचा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न करत होता. काय गोलंदाजी होते. 5 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त सिंगल खर्च केली आहे. लाजबाब षटक धीरज भोईरची कमालीची गोलंदाजी. आज अष्टपैलू कामगिरी या धीरज भोईरने केली या मॅच मध्ये. यावेळेस फटका चांगला आहे. बाबूच्या बॅट मधून येतोय पहिला धमाका. चेंडू सीमारेषा पार मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. पहिल्या षटकाचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या अंडेल सर उपस्थित आहेत. आमचे भाऊजी आहेत, त्यांचं देखील सरसे स्वागत आहे. आणि नेहमीच धारावे टीम जिकडे जिकडे खेळते ना त्या ठिकाणी जगदीश तांडेल आम्हाला सर्रास पाहायला मिळतात. क्रिकेटचे चाहते आहेत, करावे गावाकडून बिलॉंग करतात आणि खूप चांगले क्रिकेटचे चाहते. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. विक्की पंढरीनाथ भोईर हे नाव जर पाहिलं तर आज टेनिस बॉल क्रिकेटच्या प्रत्येक खेळाडूला माहिती आहे. कारण की ज्या गोलंदाजाने आपल्या वेगाने, आपल्या तेज तरार गोलंदाजीने संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्व गाजवलंय असा धारावे गावचा धारावे एक्सप्रेस विक्की पंढरीनाथ भोईर. पहिले 2 बॉल अप्रतिम दर्जाचे पाहायला मिळाले. म्हणूनच धारावे गावला लाभलेला हा सितारा आहे. पुन्हा एकदा चांगला फटका लगवला जातोय. नवीन फलंदाज आकाश पाटीलच्या बॅट मधून येतोय. आकाशाला गवसणी करणारा क्रॅकिंग षटकार. आकाश पाटील, प्रयत्न करावा लागेल, संघर्ष करावा लागतील या स्पर्धेच्या निमित्तानं. पाहिलं तर धारावे गावाला जर धारावे टीमला तुम्हाला जर हरवायचं असेल तर तुम्हाला धारावे गावासारखं, धारावे क्रिकेट सारखं क्रिकेट खेळावं लागेल. लाईन मिस केली आहे आणि हा संघ या मैदानात नाही तर कुठल्याही मैदानामध्ये अगदी बलाढ्य संघ गणला जातोय. म्हणूनच या टीमने सध्याच्या घडीला ग्रामीण क्रिकेटमध्ये हल्ला बोल केलाय. अनेक स्पर्धा असतील, त्या स्पर्धेमध्ये अनेक संघ विचार करतात आणि अनेक संघ त्याच दरम्यान इथे मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आकाश पाटीलच्या बॅट मधून येतोय. आणखी एक धमाका. चेंडू सीमारेषा पार षटकार. 2 षटकार लगवले गेलेत. यावेळेस देखील परफ्यूम डिलिव्हरी, अगदी स्पायसी बाउन्सर, डॉट बॉलची सांगता होती. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. कमबॅक केलाय. 5 बॉलमध्ये आतापर्यंत विकी भोईरने 13 धावा खर्च केल्या. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावर. 87 धावांचा टार्गेट उभं आहे. भल्या मोठ्या टार्गेटला पार करत असताना कुठेतरी स्टार्ट इम्पॉर्टंट होता, पार्टनरशिप इम्पॉर्टंट होती. इथे देखील भन्नाट वेग धारण केलंय. षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावर. आता 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉलमध्ये करायचे 67 धावा. आव्हान कठीण आहे. धारावे गावातील ग्रामस्थ, आजूबाजी खेळाडू असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, 40+ खेळाडू असतील, त्यांना विनंती करतोय की प्लीज आपण मंचावर या. हा मंच तुमच्यासाठी आहे, हा मंच आपल्यासाठी आहे. ही धारागावची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे चषक 2024, ज्या व्यक्तीने धारावे क्रिकेटसाठी योगदान दिलं, ज्या व्यक्तीने धारावे गावच्या समाजकार्यामध्ये, जडणघडणीमध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावली, त्यांना आठवणारा दिवस. पार चंदन, फ्लिक ऑफ द रेस. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 1 बाउन्स होईल, सिंगल मिळते. पार चंदनचा विचार केला तर बोनकोडे 11 बोनकोडे आणि फार्म 11 बोनकोडे या 2 संघामधून हा खेळाडू खेळताना दिसतोय. एक अष्टपैलू खेळाडू आहे, यंगस्टर खेळाडू आहे आणि बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये खूप चांगलं काम राहिलं आहे. सुरेख गोलंदाजी, काय गोलंदाजी होते. पार चंदन आणि त्याचबरोबर विकी मुंबईकर हे 2 महान खेळाडू या धारावे टीमच्या स्क्वॉड मध्ये पाहायला मिळतील. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी इशारापासून दूर खेळलाय. डाऊन द ग्राउंड चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. फलंदाज आपण पाहू शकाल आकाश पाटीलच्या बॅट मधून येतोय 3रा क्रॅकिंग मॅसिव्ह षटकार. 27 धावा. चला फरहान चौधरी आपला कॅप्टन आपण पाठवा.
यावेळी देखील बॅकफुटला येऊन पंच करण्याचा प्रयत्न केला होता, सिंगल मिळतीये. बघा या मॅचचा विजयाचे आस कुठेतरी विंधणे टीमने सोडली आहे, त्यामुळेच कॅज्युअल क्रिकेट खेळलं जातं. आणि अवघे 8 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 8 चेंडूमध्ये अजून बऱ्याच धावा करायच्या आहेत. यावेळी सडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू जाते घोषंकी क्षेत्रामध्ये, सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 29 या कड्यावर 29 धावा फलकावर लागेल. चांगला खेळ राहिलाय धारावी टीमचा. ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील ग्रामीण गटामधून देखील हा संघ फायनलमध्ये पोहोचला आणि आता मात्र आयकॉन या फॉर्मॅटमध्ये देखील हा संघ पुढच्या फेरीमध्ये पोहोचत असताना षटक क्रमांक संपले गेले. तिसरं 3 षटकांचा खेळ संपला, सिंगल मिळते, 30 धावा धावफलकावर लागेल. आणि आता मात्र समीकरण असेल 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये अवघ्या 57 धावांची आवश्यकता आहे. कुठला गोलंदाज वापरला जाईल? दीपक ठाकूर यंग टॅलेंटेड आणि एक कट्टर बॉलर आहे. या गोलंदाजाने देखील खूप चांगली गोलंदाजी केली. काल मी उल्लेख केला होता की स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे चषक अगेन्स्ट कुमार 11 तुर्भे 6 बॉलमध्ये 6 धावा डिफेंड केल्या होत्या याच गोलंदाजाने आणि लगातार 2 वेळा स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरला होता धारावी टीम. स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक या स्पर्धेमध्ये ग्रामीण गटामधून चॅम्पियन झाला, ग्रामीण बिग बॅश लीग आपल्या नावी केली आणि अशा अनेक नामांकित स्पर्धेमध्ये आपली छाप सोडणारा हा धारावे संघ मैदानामध्ये चांगला खेळ करत असताना कॅच ड्रॉप होते. कॅच ड्रॉप झाला. तर नेक्स्ट मॅचसाठी फरहान चौधरी प्लीज लगेचच या टॉससाठी. अवघ्या 4 चेंडूचा खेळ बाकी आहे, अजून भरपूर धावांची आवश्यकता आहे. म्हणूनच विंधणे टीम कुठेतरी बॅकफुटला गेली, धावांचं प्रेशर असेल. इथे देखील वेगवान चेंडू पाहायला मिळते, स्ट्रॉंग अपील केली आहे तानाजी भोईर काका, लेग बाय आणि इथे पायावर आदळतोय. गुरुनाथ पाटील, उदय तांडेल खूप चांगली अंपायरिंग राहिली आज सकाळपासून या दोन्ही अंपायरचं. इथे लाईन पाहावी लागेल, लाईन मिस केली, अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, एक अव्वल दर्जाचा परफॉर्मन्स राहिलाय धारावी टीम कडून. इथे देखील चांगला बॉल, पुन्हा एकदा कटर बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होतीये, प्रत्येक गोलंदाज हावी ठरतोय, प्रत्येक गोलंदाज फलंदाजाला अगदी अडचणीमध्ये आणतोय. अशा स्ट्रॉंग गोलंदाजीचा हा संघ देखील पाहायला मिळतोय. यावेळी साडव्या बॅटने फटका चांगला आहे, टायमिंग पाहावा लागेल. विष्णू त्या खाली आहे आणि विष्णूच्या हातून झेल सुटणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. फलंदाजाला परतावा लागेल. आणखीन एक विकेटचं पतन, फलंदाज बाद. एक चेंडू शिल्लक आहे, फलंदाज बाद आहे, फलंदाज बाद आहे. विष्णूने झेल पकडलाय आणि विष्णूच्या या झेलसाठी 1000चं पारितोषिक आहे. सूरज मात्रे यांच्या वतीने विष्णूसाठी हे पारितोषिक आहे. बघा दिलदार व्यक्तिमत्व आहे आणि आपल्या खेळाडूंना ही पाठीवरची दिलेली थाप. आणि हा सामना धारावे टीम आपल्या नावी करतोय. वेल प्लेड टीम धारावे, अगदी भरपूर फरकाने हा सामना आपल्या नावी केलाय. खूप खूप अभिनंदन धारावे टीम. आणि चला पुढच्या फेरीचा आपण टॉस करणार आहोत आणि धारावे वर्सेस शहाबाज असा सामना देखील पाहायला मिळेल. इन ॲक्शन मध्ये रायगडचा टायगर उस्मान पटेल पाहायला मिळेल आणि अगेन्स्ट धारावे कशा पद्धतीने परफॉर्मन्स करतोय हे देखील पाहणं गरजेचं आहे. चला मॅन ऑफ द मॅच च्या दिशेने जाणार आहोत. नो डाऊट अबाउट दॅट, ज्या खेळाडूने खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग केली आणि सध्याच्या हंगामामध्ये खूप भन्नाट फॉर्म मध्ये आहे, भावेश नाईक ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 44 धावांची एक घणघाती फलंदाजी, मॅच समरी आपण पाहू शकाल. भावेश नाईक 44, 11 बॉलमध्ये. धीरज भोईरने 8 बॉलमध्ये 28, विकी मुंबईकर 4 बॉलमध्ये 3 आणि पार्थ चंदनने 1 बॉलमध्ये 1. गोलंदाजी जर पाहिलं तर दीपक ठाकूरने 1 षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. धीरज भोईरने 7 धावा देऊन 1 गडी बाद केले.